नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी तुमच्यासाठी रेसिपी बनवणार आहे टाकोज। अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण हे चीज टाकोज बनवणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे एक भांडे घेतलेले आहे आणि यामध्ये एक वाटी मी इथे मैदा टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। हे तेल सर्व आपलं या मैद्याला लागलं पाहिजे। तर हे बघा, तेल सर्व याच्यामध्ये चांगले मिक्स झालेले आहे। आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला सॉफ्ट मळायचं आहे। तर हे बघा, आपले पीठ इथे मळून झालेले आहे। आता आपल्याला याच्यावर 1 चमचा आणखी तेल टाकून घ्यायचं आहे आणि ते तेल असं या पिठाला लावून घ्यायचं आहे सर्व साइडनी। आता यावर झाकण ठेवून 15 मिनिटं आपण हे पीठ रेस्ट करून घेणार आहोत। आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे आणि इथे मी 2 कांदे उभे असे कापलेले आहेत। ते कांदे आपल्याला या तेलामध्ये मस्त लाल रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मी 1 शिमला बारीक कापून घेतलेली आहे। ती पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ती पण याच्यामध्ये चांगली फ्राय करून घेणार आहोत। तर हे बघा, शिमला आणि कांदा मस्त इथं फ्राय झालेला आहे। आता हा काढून घेऊया। एका ताटामध्ये मी हे काढून घेणार आहे सर्व। आता याच पॅनमध्ये मी इथे 5-6 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। आता ह्या पण आपल्याला याच्यामध्ये मस्त क्रिस्पी होईस्तोवर कमी गॅसवर फ्राय करून घ्यायच्या आहेत। हे बघा, इथे मिरच्या आपल्या मस्त फ्राय झालेल्या आहेत। त्या पण आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत। आता या मिरच्यांवर आपल्याला थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि ह्या मिरच्या आपल्याला अशा हाताने कुस्करून घ्यायच्या आहे बारीक। हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मिरच्या आपल्याला अशा बारीक कुस्करून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये मी इथे 2 मोठे बटाटे उकडून असे बारीक मॅश करून घेतलेले आहेत। ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता हे सर्व आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। इथं मी सर्व मिक्स केलेलं आहे। आता याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर आपण टाकून घेणार आहोत। आता चवीनुसार याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत आणि हे पण आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे आणि तो रस पण आपण याच्यामध्ये सर्व चांगला मिक्स करून घेऊ। इथे मी जे आपण पीठ मळलेलं होतं त्याच्या अशा जाडसर पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता ह्या पुऱ्या आपल्याला याच्यावरती हलक्याशा भाजून घ्यायच्या आहे। दोन्ही साइडनी पूर्ण भाजायच्या नाही आहेत, कारण हे आपल्याला डबल कुक करायच्या आहेत। थोडे बबल्स आले की पलटी करून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर हे बघा, इथं हे आपल्या टाकोज मस्त अशा भाजून झालेल्या आहे। पूर्ण मी भाजलेल्या नाही आहे। हे बघा, इथे मी एक टाकोज पोळपाटवर ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती टोमॅटो केचप सर्व बाजूने लावून घेतलेला आहे चमच्याने। हे बघा, अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यावरती अर्ध्या साइडवरती असं चीज टाकून घ्यायचं आहे। आता यावर आपण जे बटाट्याचं फिलिंग बनवलेलं आहे ते असं ठेवून घ्यायचं आहे।
पुन्हा वरतून आपल्याला असं चीज याच्यावरती टाकून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि असं हलकंसं आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे बोटांनी। तर अशा प्रकारे मी सर्व टाकोजमध्ये फिलिंग भरून घेतलेली आहे। आता ही टाकोज आपल्याला पुन्हा कुक करून घ्यायची आहे। त्यासाठी मी गॅसवर पुन्हा पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल असं सर्व तव्यावरती पांगून घ्यायचं आहे पसरवून। आता यामध्ये आपल्याला हे टाकोज ठेवून घ्यायचे आहे आणि हे लो फ्लेमवरती आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचे आहेत। तर पहिली साईड याची फ्राय झालेली आहे। आता आपण दुसरी साईड पण याची फ्राय करून घेऊया। हे बघा किती मस्त रंग आलेला आहे, याला गोल्डन कलर आलेला आहे टाकोजला। दोन्ही साईडने हे मस्त फ्राय झालेले आहेत। आता हे आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत। आता बाकीचे राहिलेले पण आपण असेच फ्राय करून घेऊयात। तर हे बघा फ्रेंड्स, आपले सर्व टाकोज इथं रेडी झालेले आहे खाण्यासाठी। किती छान झाले तुम्ही बघू शकता। आपले टाकोज आतमध्ये पण किती छान झालेले आहेत। हे मी तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा किती मस्त झालेले आहे, मस्त शिजलेले आहेत। तर फ्रेंड्स, हे टाकोज माझ्या मुलांना तर खूप आवडले। तुम्ही पण तुमच्या मुलांना बनवून नक्की द्या आणि तुमचे टाकोज कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची माझी रेसिपी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।